आपलं सर्वांचं स्वागत आहे. खामगाव नगर परिषदची निवडणूक पार पडली असून या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस यांच्यात लढत होणे अपेक्षित होती. मात्र ऐनवेळी राष्ट्रवादीने त्यामध्ये उडी घेतल्याने ही लढत तिरंगी झालेली आहे. सुरुवातीला राष्ट्रवादीचे उमेदवार सौ शर्मा हे 5,000 मताच्या वर जाईल असे कोणाला वाटत नव्हते. मात्र त्यांनी जवळपास 8-9 हजाराचा टप्पा गाठल्यामुळे काँग्रेसला याचा फटका बसल्याचे दिसून आलेले आहे. भाजपच्या अर्पणाताई फुंडकर या सर्व प्रकारामुळे आम्ही जे भाकीत केलेले होते 11,000च्या पेक्षा जास्त मतांनी निवडून येतील ते खरे ठरणार असल्याचे संकेत मिळत आहे. कारण 52,000 मतं झालेले असून 2,000 वगळता 8-9 हजाराचा टप्पा सौ शर्मांनी बांधला तरी 15,000पर्यंत काँग्रेसचे उमेदवार दम मारतील असे वाटत आहे. आणि त्यानंतर 25,000च्या घरात 25-26 हजाराच्या घरात सौ अपर्णाताई फुंडकर ह्या जातील असा सर्वकष अंदाज आहे. कारण आता राहिलेल्या 4 नगर परिषदच्या ज्या जागा राहिलेल्या आहेत त्यामध्ये नगरसेवकासाठीच मतदान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण यापूर्वीच त्या वार्डातील नगराध्यक्षासाठी मतदान झालेले आहे. त्यामुळे त्या 4 वार्डातून येत्या निवडणुकीत फक्त नगरसेवकच मतदान घेणार आहे. त्यामुळे नगराध्यक्षाचं मतदान वाढण्याची म्हणजे कोणतीही शक्यता दिसत नाही आहे. ह्या सर्व प्रकारामुळे भारतीय जनता पक्ष खामगाव शहरात बाजी मारणार असून त्यांचे मित्रपक्ष हे जे अपक्ष आहेत ते आणि भाजप अशा मिळून जवळपास 28 जागाचं त्यांच्या येण्याची शक्यता आहे.